संत गाडगे महाराज, संत जगनाडे महाराज, तसेच परिवर्तन चळवळीच्या समस्त महामानवांना मी वंदन करतो, स्मरतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते खास अकोल्यावरून या ठिकाणी आलेले प्राध्यापक दीपक पवार सर, या ठिकाणी आपल्यामध्ये काही काळ उपस्थित असलेल्या अंधारे मॅडम, नुकताच आपल्यामध्ये सामील झालेल्या कविताताई ताडे, या कार्यक्रमाचं सुंदर संचालन करणारे आमचे मित्र डॉक्टर प्राध्यापक निलेशजी कुमार आणि कित्येक वेळेपासून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे मान्यवर बंधू आणि कितीतरी वेळेपासून हा कार्यक्रम अप्रिशिएट करत असलेले, कार्यक्रमाचा रसग्रहण करत असलेले आमचे चिमुकले विद्यार्थी, मी या कार्यक्रमाला सुंदर म्हटलं सुरुवातीला, त्याचं कारण आहे की आम्हाला म्हणजे मला नेहमी जो श्रोतावर्ग सापडतो तो श्रोतावर्ग जवळपास प्रौढ असतो, परंतु या ठिकाणी निरागस आणि निष्पाप मनांशी मला संवाद साधण्याची आज संधी मिळाली आणि त्यासाठी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं, म्हणून या संचालकांचं प्राध्यापक निलेश कुमार सरांचं मी मनपूर्वक सुरुवातीला आभार व्यक्त करतो। मित्रांनो, सुप्रसिद्ध कवी आहेत यशवंत मनोहर नावाचे, आपल्या विदर्भाचे कवी आहेत। जीवनामध्ये जर तुम्हाला संधी मिळाली तर नक्की त्या साहित्यिकाचा, त्या कवी माणसाचा अभ्यास करा, त्यांना वाचा। या जगामध्ये बाबासाहेब ज्यांना समजले, ज्या पुन्हा लोकांना समजले, त्यांच्यापैकी एक थोर असलेले साहित्यिक आहे। यशवंत मनोहर म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगातला सर्वात मोठा उजेड आहे। कार्ल मार्क्स, सॉक्रेटिस, अब्राहम लिंकन, महात्मा ज्योतिराव फुले, संत गाडगे बाबा, या सर्वांच्या सुंदर गिरजेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। काय जादू आहे की भारतापासून, आता साहित्य सांगितलं की 152 देशांमध्ये त्यांची जयंती साजरी होत आहे, अशी काय जादू आहे या व्यक्तीमध्ये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे, त्यांच्या कार्यांचे अनेक पैलू आहेत। मॅन ऑफ मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी अँड वर्क असं आपण त्यांना म्हणत असतो। जगामधला असा कुठला विषय नसेल, भारतामधली अशी कुठली समस्या नसेल, ज्या समस्येवर, ज्या इश्यूवर बाबासाहेबांनी भाष्य केलं नसेल, बाबासाहेबांनी आपला विचार दिला नसेल, मग तो त्यांच्या रायटिंग अँड स्पीचेस मधून असेल, त्यांच्या असेंब्ली डिबेट्स मधून असेल, त्यांच्या भाषणांमधून असेल, किंवा वेळोवेळी वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालेलं त्यांचं लेखन असेल।
इतका सगळा आवाका एका वाचनामधून एका दिवसामध्ये काबीज करणं अतिशय अशक्यपणा गोष्ट आहे. आणि म्हणून थोडक्यात तुमच्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याशी निगडीत गोष्टी मी तुम्हाला सांगेन आणि माझं अध्यक्षीय भाषण संपवेन. कारण अतिशय सविस्तरपणे सनातनीचं आणि बहुतेक सर्व क्षेत्रांमधलं तो ते आर्थिक असो, सामाजिक असो, अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य असो, त्यांची वैयक्तिक त्यांचं आयुष्य असो, याबद्दल आजचे जे वक्ते आहेत प्राध्यापक दीपक पवारजी यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. अतिशय अभ्यासपूर्ण भाषण तुमच्यासमोर ते त्यांनी केलेलं आहे. आता ते कितपत